हॅलो गाईज, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर अशा शेळ्या चारीत होतो. इकडं ही नाल्याच्या कडेला अशी सुबाबळीची झाडं होते. तर शेळ्यांना सुबाबळ खाणे फारच आवडतं. जसं की माणसांना चांगले चांगले पदार्थ खावेसे वाटतात, तसं हे शेळ्यांचं फेवरेट अन्न आहे, म्हणजेच की सुबाबळ. जेणेकरून की हिरवं हिरवं ते जे पाला असतो त्यामुळे त्यांचं जे दूध असतं ते आपल्याला प्युअर भेटतं. तर हे आमच्या अशा 5-7 शेळ्या आहेत. शेळ्या घेऊन नाल्याच्या कडेला आलो होतो. आमचे पप्पा म्हणले, जा शेळ्या घेऊन थोडंसं सांभाळा, आज तुम्हाला पण कळेल शेतीमध्ये काय मेहनत असते. तर आलो. मला काही वाटत नाही, कारण की मला शेतीची खूप आवड आहे. आणि इकडंच हा आमचा मामाचा मुलगा बसला होता. तो असा मोबाईल बघत बसला होता. मी त्याला म्हटलं, इकडे बघ एकदा, तर तो बघत नव्हता, कारण की एवढा तो बिझी त्या मोबाईलमध्ये झालेला आहे. तर आजकालची पिढी जी आहे, आजकालची जी मुलं आहेत, ते सगळं मोबाईलमुळे हे झालेले आहेत. म्हणजे काही त्यांना हेच राहिलेलं नाही आहे की काय आजकालचे जे माणुसकी आहे, काय आपली जी नाती आहेत, काय आपल्याला एन्जॉय करायचं ते काही करू शकत नाही. हे असं नाल्याच्या कडेला असं हिरवळ आहे, खूप छान वाटत आहे मला पण. तर तुम्हीही तुमच्या शेतात जाऊन असे जनावरांना किंवा शेळ्यांना असं घेऊन तुम्ही फिरू शकतात. तर तिकडं हा आमचा कोटा आहे. त्या कोट्यामध्ये अशा म्हशी बांधलेल्या आहेत. म्हशींना मगच फिरवलेलं आहे वडिलांनी, त्यामुळं त्यांना झाडाखाली बांधून त्यांना तिथेच वैरण टाकलेले आहे. ते तिथंच चरत आहेत. शेळ्यांना फिरवलं नव्हतं, त्यामुळे मी शेळ्यांना घेऊन आलो होतो. तर आता त्यांना 2-3 तास चारतो, असं फिरवतो नदी किनारे, म्हणजे जेणेकरून त्यांचं पण पोट भरेल आणि मला पण भारी वाटेल. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.